आणि दरम्यान स्थानिक नगरसेवक विजयेंद्र शिंदे देखील फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिंदेजी नमस्कार। खरं तर ही घटना घडलेली आहे घाटकोपरमध्ये, 6 जण दबलेले आहेत। बचाव कार्य नेमकं कसं सुरू आहे, आपल्यापर्यंत काय माहिती? नाही, मी तिथेच आहे। सकाळी 3च्या सुमारास साधारणपणे वरतून एक आमचा जो संतोषी माता नगरचा जो एक डोंगर आहे, त्या डोंगरावरून एक दरड कोसळली खाली आणि साधारणपणे 3 ते 4 घरांवरती दरड कोसळली आणि 2 कॅज्युअल्टी झालेल्या आहेत। 2 लोकांचा जागीच निधन झालेलं आहे। बॉडी आता आम्ही राजवाडीला पाठवलेली आहे। 2 जण जखमी आहेत, तेही राजवाडीला ऍडमिट आहेत आणि अजून साधारणपणे 5 ते 6 लोक आतमध्ये फसले असण्याची शंका आहे आणि एनडीआरएफची टीम आणि महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा आणि त्याचसोबत अग्निशमन दलाचे सर्व जवान आणि पोलीस, आमचे साकेनाका घाटकोपर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस सगळे कामाला लागलेले आहेत आणि काम चालू आहे। परंतु अरुंद गल्ल्या असल्यामुळे ना आतून एक एक दगड तोडून काढून बाहेर काढून मग त्यामधून व्यवस्था करायला थोडा वेळ लागतोय, परंतु सगळी यंत्रणा युद्ध पातळीवर काम करते आहे। अगदी शिंदेजी, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे यंत्रणा युद्ध पातळीवरती काम करते। आपण देखील घटनास्थळी आहात। मात्र हा जर परिसर पाहिला तर अत्यंत दाटीवाटीचा असा हा परिसर आहे, त्यामुळे आजूबाजूची जी घरं आहेत त्यांना काही धोका आहे का? त्यांना काही सांगण्यात आलेलं आहे का? नाही, आता जो डोंगरावरचा संतोषी माता नगरवरती जे डोंगरावरची जी काही घरं आहेत त्यासाठी ऍक्च्युली आपण दरवर्षी आपण त्यांना नोटिसा देतो आणि यावेळेस या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या महासभेमध्ये मी साधारणपणे मे महिन्यामध्ये हा विषय घेतला होता की आपण दरवर्षी दरड कोसळतो। माझा हा जो प्रभाग आहे हा दरड प्रवण क्षेत्र असलेला प्रभाग मानला जातो। इथे दरवर्षी काही ना काही घटना होतात आणि या संदर्भामध्ये मी मे महिन्यामध्ये महासभेमध्ये हा विषय घेऊन मी आयुक्तांना विनंती केली होती की आपण दरड कोसळल्यानंतर आपण जे काही यंत्रणा राबवतो किंवा आपण जे काही कामं करतो त्याऐवजी दरड कोसळण्या अगोदर मनुष्यहानी होऊ नये, जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून आपण काहीतरी यंत्रणा राबवली पाहिजे, यावर चर्चा मी घडवली होती। परंतु दुर्दैवाने आज सकाळी 3 वाजता ही घटना घडली। आता संतोषी माता नगरचा जो डोंगर आहे त्यावरती जे काही घरं आहेत ती घरं युद्ध पातळीवर आपण सगळ्यांना नोटिसा दिलेल्या आहेत। वरती पण आणि खालती पण जे काही धोकादायक क्षेत्रामध्ये येतात त्यांना आपण नोटिसा दिलेल्या आहेत, परंतु काही लोकांनी खाली केल्या नाहीत, काही लोक आहेत पण काही खाली केल्या तर अशा विरुद्ध परिस्थितीमध्ये आहेत आणि आता त्यावर वरती डोंगरावरती जे काही धोकादायक आहेत किंवा खाली जे काही धोकादायक आहेत त्यांना आपण तातडीने त्यांच्या सगळ्यांच्या घरं खाली करून त्यांना आपण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था करून ती यंत्रणा आपण ती सगळी करतोय आणि यासाठी एलवॉर्डचे सहाय्यक आयुक्त अनिल जाधव साहेब वगैरे सगळे आलेले आहेत आणि ते सगळे आम्ही सगळे मिळून लोकांना समजावून सांगून आपण ती व्यवस्था करतोय। अगदी, म्हणजे या उर्वरित जे तिथे नागरिक राहत आहेत, धोकादायक परिस्थितीमध्ये राहत आहेत, त्यांचं देखील स्थलांतर होईल? येस आपण ते करतोय। तातडीने युद्ध पातळीवर आपण त्यांची सगळ्यांची स्थलांतर करून त्यांची व्यवस्था आपण करतो राहण्याची। ठीक आहे, धन्यवाद शिंदेजी, आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल। तर स्थानिक नगरसेवक आणि आमदार देखील आपल्यासोबत बोललेले आहेत। तिथे नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा त्यांनी देखील घेतलेला आहे आणि सध्या जर ही दृश्य आपण पाहिली तर मुंबईच्या घाटकोपरमधली ही दृश्य आहेत। एक डोंगराचा भाग हा अचानकपणे साधारणपणे पहाटेच्या सुमारास घरांवरती कोसळलेला आहे आणि यामध्ये 5 ते 6 जण अडकल्याची माहिती सध्या समोर येते। यापैकी 2घांचे मृतदेह बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे आणि उर्वरित जे लोक अडकलेले आहेत त्यांचं बचाव कार्य सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। अतिशय दाटीवाटीचा असा हा सगळा परिसर दिसतोय।